बाई पण भारी देवा अलीकडेच एक सिनेमा आला होता. पण खरंच बाईचं जीवन इतकं सोपं असतं का? नाही. तर बाईला जन्मापासून ते तिच्या मृत्यूपर्यंत अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. ती कधीच स्वतंत्रपणे जीवन जगू शकत नाही. तिला जरी वाटत असेल आपण मुक्तपणे आणि स्वतंत्र जीवन जगत आहोत, पण तसं नसतं मित्रांनो. लहानपणी तिला आईबापाच्या बंधनात जगावं लागतं. लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या बंधनात जगावं लागतं आणि म्हातारपणी मुलाच्या बंधनात. मग मित्रांनो, एखादी बाई आयुष्यभर दुसऱ्यांच्याच बंधनात जगते, मग ती स्वतंत्र कशी असू शकते? आणि याच्यावरूनच एक मला कविता सुचली आणि ती तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. मायेच्या उदरातून अंकुर होऊन तू जन्म घेतलास या मातीत. मायेच्या उदरातून तू जन्म घेतलास या मातीत. वेळीवरच्या कळीचं फूल होताना बघितलं. वेळीवरच्या कळीचं फूल होताना बघितलं. बघता बघता ती बहरलेली वेळही बघितली. लहानपणीच्या मोहक गिरके आठवत भातुकलीच्या खेळातली परकरी पोर तू. लहानपणाच्या मोहक गिरके आठवत भातुकलीच्या खेळातली परकरी पोर तू. तरुणपणाच्या उमरट्यात आलीस. वाटलं बापाच्या बंधनातून सुटका केलीस. वाटलं बापाच्या बंधनातून सुटका केलीस, पण लगेच संसाराच्या गाड्याला जुंपलीस. संसारात रमलीस. बघता बघता तू पाखरांची माऊली झालीस. काल पुढे पुढे सरकता सरकता म्हातारपण तुझ्या वाट्याला आलं. वाटलं आता तरी तू सुखानं जगशील, पण म्हातारपणातही मुलाचं बंधन तुझ्यावर आलं. काटेरी कुंपणाच्या चक्रातच तू फिरत राहिलीस. लहानपणी बापाच्या, संसारात नवऱ्याच्या, म्हातारपणी मुलाच्या. तुझ्या भोवतीचं काटेरी कुंपण कधीच दूर झालं नाही. बंधनाच्या बेडीतच अडकून तू जगत राहिलीस. श्रावणातली रूपे तुझ्यात मी पाहिली. कधी चिमुकली कळी झालीस, तर कधी उन्हाची सावली, तर कधी तरुणपणाची परी. कुणाची बायको तर कुणाची आई. उन्हाची चटके, अपमान, दुःख, आगीचे निखारे, जाचक बंधने तू शोषित राहिलीस. उन्हाचे चटके, अपमान, दुःख, आगीचे निखारे, जाचक बंधने तू शोषित राहिलीस. तरीही आई तू महान ठरलीस. तरीही आई तू महान ठरलीस. मित्रांनो, तुम्हाला ही कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.